नाही, तुम्हाला पाहता पाहता माझा प्राण सोडते. नाहीतर मनात राहिलं असतं माझ्या पतीला काय झालं, कुठं काय झालं असन. आता ती शंका माझी दूर झाली. तुम्ही चांगले आहात ना, बस याच्यातच माझं समाधान आहे. आता मी प्राण सोडते. असं बोलता बोलता त्यानं प्राण सोडले महाराज. आणि तो पक्षी इतका व्याकुळ झाला, अरे जिथं माझी पत्नी नाही, माझे पिलं नाही, माझा परिवार नाही, तिथं मी तरी जगून काय करू. म्हणे सीता माता माझे प्राण आता थांबत नाही. तो काय माणूस होता का? नाही. माझे म्हटले प्राण आता थांबत नाही, माझे प्राण निघतात आता. पण सीता माता जाता जाता तुम्हाला शाप देतो. ज्याप्रमाणे माझ्या पत्नीच्या पोटामध्ये पिलं होते आणि तिला माझ्या विरहामध्ये राहावं लागलं, तुम्ही सोडलं नाही ना, त्याप्रमाणे तुमच्या पोटात ज्या वेळेला गर्भ असणार, अशा वेळेला तुम्हाला देखील तुमच्या पतीच्या विरहामध्ये राहावं लागेल. आणि ज्याप्रमाणे माझ्या पत्नीनं माझ्या डोळ्यात देखत शरीराचा त्याग केला, त्याचप्रमाणे तुम्हाला देखील तुमच्या पती समोर देह त्यागावा लागेल. विठ्ठल आणि शेवटी काय झालं सांगा ना. सीता मातेला पतीच्या विरहात राहावं लागलं का नाही? पोटामध्ये लवकुश होते, पण वनाला पाठवलं महाराज. लोक म्हणतात रामाने सीताला वनाला पाठवलं. अरे येड्या, तू कधी रामायण उघडलं का? वाचलं का कधी रामायण? सीता मातेला वनाला पाठवलं, लवकुश पोटामध्ये होते, पण कुठेही नाही पाठवलं. वाल्मिक मुनींच्या आश्रमात पाठवलं. का पाठवलं? पोटामध्ये गर्भ असताना जर त्याच्यावर संस्कार व्हायचे असतील तर ते राजघराण्यात होत नाही. पलंगावर झोपलं की लावली टीव्ही, बदलवले चॅनल, पाहिल्या सिरियल, घेतला हातात मोबाईल, सरकवली रील, याच्यानं संस्कार होत नाही महाराज. त्याच्याकरता धर्मशास्त्र सांगतं तुम्ही पोथी पुराणं वाचा, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, शिवलीलामृताचं पारायण करा, गजानन ग्रंथाचं पारायण करा. हे का सांगितलेलं आहे? त्या पोटामध्ये गर्भाला संस्कार व्हावे याच्याकरता महाराज. म्हणून शेवटी ते कर्म सीता मातेलाही भोगावं लागलं. बरं, हे काय सामान्याच्या घरी जन्माला आले होते का? एक म्हणे राम माणूस म्हणून अवताराला आल्या. जरी माणूस म्हणून अवताराला आले, पण काय सामान्याच्या घरी आले होते का महाराज? काय वर्णन आहे, लय गोड आहे महाराज. कि दशरथ के राज दुलारे, कौशल्या की आंख के तारे, वो सूर्य वंश के सूरज, वो रघुकुल के उजियारे, राजीव नयन बोले, राजीव नयन बोले, मधुबर बाणी, राम कहानी सुनो श्री राम. आता पुढे आहे का? खल भेष भिक्षुका धर के, भिक्षा का आग्रह करके, खल भेष भिक्षुका धर के, भिक्षा का आग्रह करके, उस जनक सुची सीता को छल बल से ले गया हर के. बड़ा दुख पावे, बड़ा दुख पावे राजा राम जी के रानी. राम कहानी सुनो श्री राम कहानी, राम कहानी हो श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम Oh
देवतादिकांना सुद्धा कर्म चुकलं नाही. अहो प्रभू रामचंद्र स्वतः पेपर तपासायला आहेत आपल्या सगळ्याचे कर्माचे पेपर कोण तपासतं? ते स्वतःचे पेपर खोडता आले नसते का महाराज? पण खोडलं नाही, स्वतःचं कर्म स्वतः भोगलं. असं कोणी म्हणू नका की देवाने माझ्याच वाटेला दुःख का दिलं. बाबांनो, प्रत्येकाला दुःख आहे. मग प्रत्येकाला जर दुःख आहे तर जीवनातलं दुःख जावं हे प्रत्येकाला वाटतं. ते दुःख कोणतंही असू द्या, जीवनातलं दुःख जावं वाटतं ना, जीवनामध्ये सुख यावं वाटतं ना, त्याच्याकरता काय केलं पाहिजे असा सुंदर उपाय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात जोरदार टाळी वाजवा. वा, अभंगाला चाल पोषक लागली ना महाराज. अर्थ सांगायची गरज नाही हो. साठविला हनी, साठविला हनी, साठविला हनी.
साठ बिलारी जन क्या बात है. वा वा वा, डबल टाळी झालीच पाहिजे महाराज. चाल तर नाही पण टाळी वन्स मोर झाली पाहिजे. खूप गोड. मला संगीतामध्ये भाव परिवर्तनाची ताकद आहे हो. आजही एक गीत आहे, जे गीत मी ऐकलं की मला माझं बालपण आठवतं. ते गीत गायलं एका मुसलमानाने, इतकं सुंदर गायलं, इतकं गोड गायलं महाराज. आजही मला 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, ते दिवस आठवतात आणि मलाच काय तुम्हालाही आठवतील महाराज. कि जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरिओ 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 हरिओ. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. बोला भारत माता की. अशी गीत ऐकली की अशी देशभक्ती येते महाराज. मागे पहलगाम हमला झाला. पहलगाम हमला माहिती ना सर्वांना. या भारताचे 26 लोक मारून टाकले महाराज. आतंकवाद्यांनी हे नाही विचारलं तुमच्यामध्ये पाटील कोण, माळी कोण, राजपूत कोण, मराठा कोण, हे विचारलं का? नाही नाही, तुमच्यामध्ये हिंदू कोण, मुसलमान कोण एवढं सांगा. मुसलमान बाजूला काढले, हिंदूंच्या डोक्यात गोळ्या घातल्या महाराज. त्या दिवशी एक गीत माझ्या कानावर पडलं. असं वाटायला लागलं हातामध्ये आपणही रायफल घ्यायची, जायचं सीमेवर आणि शत्रूच्या छातीत गोळी मारायची महाराज. तलवारों पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी रहे न रहे. है मेरी ज़मीं महबूबा मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा, जिस मुंह से निकल के खून कहे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. बोला भारत माता की. ओ देश मेरे तेरी
शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू भाग है मेरा, मैं हूँ तेरा परिंदा। हो है अर्ज़ी दीवाने की जहाँ और सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो। कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम हो। ओ देश मेरे लय वाट पाहावी लागते गड्या तुमच्या टाळी ऐकायला महाराज. हे देशभक्तीपर गीत ऐकले की लगेच माणसाचं रक्त असं सळ सळ सळ. त्या कारगिलच्या युद्धामध्ये सैनिकांना लता मंगेशकर, गान सरस्वती लता मंगेशकर यांच्या मुखातून गायलेली देशभक्तीपर गीत ऐकवली जायची. आणि ते गीत कानावर पडली की जय भवानी जय शिवाजी करत महाराज ते शत्रूवर आक्रमणच करत होते महाराज. हे सामर्थ्य आहे. आता एवढं सगळं वाढलं तुमच्यामुळं बरं का महाराज. तुम्ही चाल सुंदर लावली, तिथून विषय वाढला, मलाही चान्स भेटला. आपला केसरी पॅटर्न आता वेळ आपली बरं का जवळजवळ येतेच आहे. म्हटलं रावण जायला आठवलं येतं, पूर्ण करूनच घ्यायचं आता. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जीवनातलं दुःख जावं वाटतं ना, जावं वाटतं महाराज. मग काय करा, साठविला हरी जी हृदय मंदिरी. तुम्ही असं करा, जी ही हृदय मंदिरी हरी साठविला. ज्यांनी आपल्या हृदय मंदिरामध्ये हरीला साठवलं त्यांची सरली येरझार. त्यांच्या जीवनातली कायमची येरझार म्हणजे येणं जाणं. येणं जाणं येणं जाणं. कुठं येणं? अहो जन्माला येणं, पुन्हा मरणं, पुन्हा जन्म घेणं, पुन्हा मरणं. दुःखाला कारण जन्मच आहे महाराज. जन्म झाला नसता दुःख भोगलं असतं का आपण? नाही. एखादा व्यक्ती परीक्षेला बसला की त्याला हे दुःख, मी नापास होणार की पास होणार. एखाद्याची परीक्षाच नाही त्याला कसलं दुःख महाराज. जन्माला आलं की दुःख आहे. जीवनातलं जन्म मरण संपलं पाहिजे, जीवनातलं दुःख गेलं. त्याच्याकरता काय करा, हृदयामध्ये हरीला साठवा. साठविला हरी. या हृदयात कुणाला साठवायचं? हरीला. साठविला हरी. आता लोक म्हणतील हरी म्हणजे कोण हो? हृदयामध्ये हरीला साठवायचं म्हटल्यानंतर हरी म्हणजे कोण? हरी म्हणजे कोणत्या देवाला साठवायचं? तर तुम्हाला सांगू का, हरी शब्दाचा तात्पर्य अर्थ आहे तुम्हाला जो देव आवडतो तो. तुम्हाला महादेव आवडतात का? करा त्यांची उपासना, त्याला हृदयामध्ये जागा द्या. आता आमच्याकडं महाराज ते खाटूश्याम बाबाची उपासना खूप वाढली हो. लोक म्हणतात महाराज मी खाटूश्याम बाबाची भक्ती केली चालन का? चालन, काय बिघडतं? सगळे देव एकच आहेत, रूप वेगळी आहे, तत्व मात्र एकच आहे. मी नाही सांगत. जनी म्हणे आत्मा एक सर्वा घाटी तो व्यापक, भजन करी महादेवा श्रीराम जय राम, भजन करी महादेवा श्रीराम जय राम, भजन करी महादेव. ओ राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेवा श्रीराम जय राम, भजन करी महादेव, भजन करी महादेव. सध्याच्या काळामध्ये दोन भक्ती फार वाढली महाराज. दोन देवाची, एक तर महादेव आणि दुसरे आता ट्रेंडिंगला खाटूश्याम बाबा चालले महाराज. खाटूश्याम बाबाचे भक्त म्हणतात ओ खाटूश्याम बाबा. फार गोड भजन आहे महाराज, इतकं गोड भजन आहे, लय व्हायरल झालेलं भजन आहे. ऐकायचं का तुम्हाला?
लोक म्हणते त्याच्याकरता तारीख दिली महाराज ना, तुम्ही तेच भजन सोडता का काय? लय गोड भजन आहे. हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं, हो शाम आजा, तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ, हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना, ताड़ी तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. सर्वांनी तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे, तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे, भटक राहों में बाबा, भटक राहों में बाबा पार लगाओ ना, तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, बोले हरे के सारे की. आता जमलं. तेजस महाराज याच्यातलं एक कडवं आहे बरं, मला ते खूप आवडतं. काय त्याचा गोड अर्थ आहे महाराज. आता मला जे देव आवडतात मी त्यांना त्याच्यात पाहतो महाराज. काय गोड कडवं आहे कि अनजाने नगरी में सब जाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रातें जगते हैं, बहकाई आँखों से बाबा बाबा, बहकाई आँखों से बाबा नीर थमाओ ना, तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना, तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना, अब जल्दी वाह वाह, जय हो. एक म्हणजे खाटूश्याम बाबाची उपासना केली तर चालन का? चालन, काही बिघडत नाही. कोणत्याही देवाची उपासना करा, फक्त त्या देवाला हृदयामध्ये जागा द्या, फक्त वरवर भक्ती करू नका. आता आमच्या माता बहिणी बसल्या, कुणाला कृष्ण आवडतात, सध्याच्या काळामध्ये भोले बाबा जास्त आवडतात त्यांना, बरोबर आहे का? एक लोटा जल जातात का घेऊन महादेवाला? जातात ना. इकडे आहे का परंपरा? आहे. सब समस्या का हल, असं एक लोटा जल त्या महादेवाची उपासना करतात. मग एक म्हणे महाराज आम्ही महादेवाला हृदयामध्ये जागा दिली तर नाही जमत का? जमतं ना, जमतं. शिवा रामा नाही
भेद देवामध्ये भेद करू नका. आणि अशा महादेवाचं इतक्या प्रेमानं भजन गातात महाराज. काय गोड भजन आहे अहो. काही काही भजनावर जीव वाळून टाकावं महाराज, इतकी गोड भजन आहे. आता खाटूश्याम बाबाचं भजन घेतलं, मातृवर्गाची संख्या भरपूर आहे, महादेवाचं थोडं 5 मिनिटं करायचं का भजन. जरा 5 मिनिटं मोठ्या आनंदाने प्रेमाने. सुरुवातीला 2 भजने अतिशय सायलेंट आहेत महाराज. त्याच्यामध्ये कोणीही टाळी वाजवायची नाही, महाराजही मृदंग नाही वाजवत. पण नंतरची जी भजनं आहेत त्याच्यामध्ये सर्वांनी टाळी वाजून मस्त भजन करायचं. फक्त सुरुवातीला 2 भजनं शांत चित्ताने ऐका. कि शिव कैलासो के वासी धोले धारो के राजा शंकर संकट हरना हरना शंकर संकट हरना. तेरे कैलासों का अंत न पाया. तेरे कैलासों का अंत न पाया. अंत बेअंत तेरी माया. हो बोले बाबा अंत बेअंत तेरी माया. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. शिव समा रहे मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. लोभ को मैं भस्म कर रहा हूँ. शिव समान है मुझ में और मैं शून्य हो रहा हूँ. जय हो शंकरा आदिदेव शंकरा. बिना चले ये सांस जिस तरह. ताड़ी मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आँख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सार हर लिया तमस मेरा. नमो नमो जय शंकरा भोलेनाथ शंकरा. हे त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा. नमो नमो जय शंकरा भोलेनाथ शंकरा. रुद्रदेव हे महेश्वरा. चंद्रमाल लाट पे भस्म है भुजाओं में. वस्त्र खाद बाग का है खड़ा पाँव में. प्यास क्या और तुझे गंगा है तेरी जटाओं में. जटाओं में
गलज्ज्वल प्रवाहाभावितस्तने गलेवलम्बितं भुजङ्गतुङ्गमालिकं डमट्टमट्टमट्टमन्निनाद मट्टमर्वय चकार चण्डताण्डवान्तनोतु नः शिव शिवम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय जटाकटाह सम्भ्रम ब्रह्मण्यं निर्जरी विलोलविज्वल्लरी विराजमानमूर्धने धगत् 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 ज्वलत्वलाण्डपट्टमावक किशोर चन्द्रशेखरे रवि प्रदक्षिणं मम ॐ नमः शिवाय 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय बोला भोलेनाथ महादेव की याचीच वाट पाहत होते तुम्ही प्रमोद दादा, हे सगळे पॅटर्नचीच वाट पाहत होते बरं. महादेवाचं भजन केलं, खाटूश्याम बाबाचं भजन केलं. टाळी जर कदाचित माझ्यासाठी असेल तर एकदा मृदंगाचार्यासाठी वाजवा महाराज. आम्ही पाहतो महाराज कोणाला वाजवता येईल म्हणून तरच म्हणतो, नाही तर चला पुढं. याला कसं आहे महाराज, चौपटची लय लागते सारखी. ते शिवतांडव म्हटलं म्हणजे चौपटच एक सारखी लय. ज्याला वाजवतं, ज्यानं प्रॅक्टिस केली महाराज, ज्याला अनुभव आहे तोच वाजवू शकतो महाराज. प्रत्येकाचं काम नाही. सुंदर साथ केली वा. शिवतांडव स्तोत्र म्हणून भक्ती कोणाचीही करा, फक्त त्या देवाला हृदयामध्ये स्थान द्या. तुकोबाराय म्हणतात, हृदयामध्ये स्थान द्या जिही हृदय मंदिरे. देवाला हृदयामध्ये जागा द्या. एकाने प्रश्न केला, महाराज हृदयामध्ये जागा द्या, तो हृदयामध्ये नाही का? जागा द्या म्हणतात ना, साठवा म्हणतात, तो हृदयामध्ये नाही का? तो तर आधीच हृदयामध्ये आहे. सर्वागटी राम देहादेही एक प्रमाण आहे का नाही? तैसा हृदयामध्ये मी रामू. आली भाऊवी माऊली ज्ञानोबरायांची एवढ्या वेळात कृपा झाली जरा वरतून म्हणून आली. तैसा हृदयामध्ये मी रामू. प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे. त्याला पुन्हा साठवायचं कसं? तर ऐका, प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, पण तो गुप्त रूपाने. त्याला साठवणं याचा अर्थ त्याला ओळख नाही. ओळखीला हरी मग साठविला पोटी. पाणी समोरच आहे, पण वरतून फक्त शेवाळ आली. शेवाळ आम्ही आळंदीला शिकत असताना ते इंद्रायणी माथ्यावर जलपर्णी महाराज आपल्या टायमाला ती जलपर्णी असं वाटायचं क्रिकेटचं ग्राउंड आहे की काय, आणि उड्या घातल्या की पाणीच. तरी आम्ही उड्या घालायचो त्याच्यात, अंग खाजायचं आमचं. पण एवढी पोहण्याची आवड, ते जलपर्णी बाजूला केली की घातल्या उड्या त्याच्यात. आम्ही पोहता येत होतं म्हणून बरं का, उगा आगाऊपणा नाही, पोहणं जमत होतं म्हणून त्याच्यात उड्या घालायचो. म्हणून पाणी समोर आहे, फक्त शेवाळ आहे. हृदयामध्ये राम आहे, फक्त दिसला पाहिजे बरं का. प्रत्येक कणाकणामध्ये राम आहे. लोक म्हणतात प्रत्येक कणाकणामध्ये, प्रत्येक जीव, प्रत्येकामध्ये जर राम आहे तर मग मंदिर बांधायचं कशासाठी? मंदिर का पाहिजे? जी ही हृदय मंदिर म्हटलेलं आहे ना. प्रत्येक कणाकणामध्ये जर राम आहे, देव आहे, मंदिर कशासाठी बांधायचं? बरेच लोक म्हणायचे अयोध्येला राम मंदिराची काय गरज आहे? जेवढा पैसा खर्च केला त्याच्यापेक्षा हॉस्पिटल बांधा. हो येड्या, हॉस्पिटल लई झाले. लोकांना माहिती नाही एवढे हॉस्पिटल आहेत महाराज. फुकट इलाज आहे, फुकट. लई हॉस्पिटल झालेले आहेत. मंदिराचीच काय गरज आहे? ऐका, कणाकणामध्ये जर देव पाहायचा असेल तर आधी मंदिरात दिसला पाहिजे. जसं गाईच्या प्रत्येक शरीरामध्ये दूध आहे, प्रत्येक नाड्यामध्ये ती जी दुधाची नाड आहे अख्ख्या शरीरात आहे महाराज. पण आपल्याला दूध पाहिजे असेल तर गाईच्या कासेला लागावं लागतं. तसं कणाकणामध्ये परमात्मा पाहायचा असेल तर त्या देवाला आधी मंदिरात पाहावं लागतं. तुकोबाराय म्हणतात त्याला हृदयामध्ये जागा द्या, पण हृदयाला आधी मंदिर करा. कारण उपाधी भेदाना अशी नावं पडली महाराज. आपल्या हृदयामध्ये बघा इतकी घाण साचली आहे, इतकी घाण आहे, भयंकर घाण आहे हृदयामध्ये. ज्याच्या हृदयामध्ये सारखं घरदार, बायको, पोरं, जमीन, जनावरं एवढंच, ज्याला देव माहिती नाही, ज्याला कीर्तन नाही, ज्याचा देवाचा काही संबंध नाही, समजायचं याचं हृदय पक्क गोठा झालंय. गोठा जिथं फक्त जनावरं राहतात.
ज्याच्या हृदयामध्ये सारखा मारत पैसा 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 पैसाच समजायचं, याचं हृदय हे बँक झालेली बँक. ज्याच्या हृदयामध्ये सारखं राजकारण राजकारण राजकारण, ज्याला देव माहिती नाही समजायचं, याचं हृदय हे विधानसभा आणि लोकसभा झालेलं आहे. ज्याच्या हृदयामध्ये नट नट्या सिनेमे चित्रपट बस एवढंच, किंवा मग संसाराचा चित्रपट आतमध्ये पाहत राहतात ते. काय काय जुने लोक म्हणतात, महाराज आम्हाला देव काही उचलं ना, लवकर न्यावं देवानं, रात्रभर झोप लागत नाही, छताकडं पाहायचं आणि संकटात संसार आठवायचा. किती काबाड कष्ट केले, किती कष्ट घेतले, सगळ्या संसाराचा चित्रपट इथं पाहतात. समजायचं याचं हृदय पक्क थिएटर झालंय, थिएटर. महाराज आमचे गुरुजी म्हणायचे की बोर का होतं तुम्हाला? लोक म्हणतात मला लय बोर होतं. होतं का नाही? लोकांना बोर होतं. जीवनात परमार्थ नाही म्हणून बोर होतं. ज्याच्या जीवनात परमार्थ आहे त्याला कधी बोर नाही होत महाराज. लोक म्हणतात रात्री झोप लागत नाही. घ्या बरं हातामध्ये माळा, 108 मणींची माळा घ्या, 24 मणी तुम्हाला वाटेल 27. ती माळा घ्या आणि 1-2 माळा फेरा, फक्त कशी झोप येत नाही बघा तुम्ही. ज्याला लिहिता येतं त्यानं हातामध्ये वही घ्या, सीताराम सीताराम राधेश्याम रामकृष्ण हरी राधे राधे असं नाव लिहित बसा. एक पान पूर्ण होत नाही की झोप लागायला लागते महाराज. जीवनामध्ये परमार्थ नाही म्हणून बोर होतं. आणि ज्याच्या हृदयामध्ये देव आला समजायचं, याचं हृदय हे मंदिर झालेलं आहे. श्री संत सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये देवाला साठवलं महाराज. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आणि श्री संत सावता महाराज आपला जमीन उद्योग संसार प्रपंचच केला, पण प्रपंचा समवेत परमार्थ केला. कसा? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा काला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी. ऐका ऐका, 5 मिनिटामध्ये या ठिकाणी सुंदर अशी चाल होणार. आमचे तेजस महाराज म्हणतात महाराज तुम्ही चाल म्हणा. सर्वांचा आग्रह असल्यामुळं एवढी चाल म्हणतो. तुका म्हणे हरी, 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 तुका म्हणे हरी. काहे ओरणे देव रे, काहे ओरणे देव रे, त्यांचे सरले रधार, त्यांचे सरले रधार, त्यांचे सरले रधार, त्यांचे सरले रधार. काही उराने हरी, काही उराने
झाला सपडा व्यापार व्यापार झाला झाला सपड